मित्रो, सध्या राजकारणामध्ये अतिशय खालच्या पातळीवरून टीका केली जात आहे. याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे अशा पद्धतीचे काही जणांचं मत आहे. मला एक जणांनी सांगितलं की सर अशा पद्धतीने बोललं जात आहे, याबद्दल काही बोला. आणि त्याचं असं म्हणणं होतं की अमुक एक व्यक्ती पातळी सोडून बोललेला आहे. मी म्हणालो पातळी सोडून तो बोलला नाही, त्याची पातळीच तेवढी आहे. जशी पातळी असते तशी पुढच्याची माणसाला पात्रता दिसते. अंगी चांगुलपणा असला की पुढच्या व्यक्तीचा चांगुलपणा दिसतो. त्याच्यामुळे त्याला पातळीच नाही, त्याच्यामुळे तो पातळी सोडूनच बोलणार. खरं तर मी सन्माननीय या देशाचे सन्माननीय राष्ट्रपती महोदय, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि सर्व राज्याच्या राज्यपालांना विनंती करणार आहे, अशी पातळी सोडून बोलणाऱ्यांना राजकारणामध्ये जे आचारसंहिता लावतात लोकांना, कुठंतरी एखाद्या प्रचार सभेत गेलाय म्हणून किंवा प्रचार सभेत चाललाय म्हणून, आता हे लावा. तुम्हाला कसे नियम लावायचे आहे, शेवटी तुम्ही शासन आहात, तुम्हाला लावण्याचा अधिकार आहे. परंतु असे खालच्या पातळीवर जाऊन निंदा नालस्ती करणाऱ्यांना ही आचारसंहिता लावा ना. किंवा एकतर उमेदवार म्हणला की कोणाचे सगळ्यांचे पैसे येऊ द्या, ते तुम्ही घ्या आणि मतदान मला करा. पैसे घ्या, काय अडचण नाही, पैसे घेऊन टाका म्हणला, पैसे दिलेले घेऊन टाका म्हणला, पैसे घ्या म्हणून डायरेक्ट सांगा. ही आचारसंहिता भंग होत नाही का? तर मग आज एका महत्त्वाच्या विषयावर दुसरे एका महत्त्वाचे बोलणार आहे की हे पातळी सोडून बोलणारे काही विधानं. तर एका शरद पवार साहेबांबद्दल या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग ज्या व्यक्तिमत्वाचा आहे, त्या शरद पवार साहेबांनी एखाद्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. त्याच्यात काही गैर बोलले नाही ते. तर एका सभेमध्ये सदाभाऊ खोत साहेब म्हणाले, त्यांच्या शरद पवार साहेबाबद्दल ते म्हणाले, भाषणात आता म्हणतया मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला चेहरा? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? मित्र, आदरणीय शरद पवार साहेबांना कॅन्सर झाला आणि त्यांच्या चेहऱ्याचा विद्रूप झाला. कित्येक वर्षापासून मित्र कॅन्सर आहे, काहीच दिवसाची सोबत आहे असं म्हणणाऱ्या, अशा तुम्ही काही दिवसाची सोबत आहात असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलेले असताना अतिशय त्या आजारावर मात करत या वयातही ते अतिशय सक्रियपणे काम करतात. अशा व्यक्तिमत्वाचा कौतुक करणं गरजेचं आहे. अतिशय त्यांच्या भर पावसामध्येच्या सभेने सुद्धा बदल घडून आणला होता. ते सगळ्या तरुणांना सुद्धा प्रेरणा देणारं ते भाषण होतं. मला सांगायचं या निमित्तानं आपल्याला की अशा व्यक्तीबद्दल बोलत असताना थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण असं बोललेलं तुमच्या आईवडिलाला असं बोललेलं आवडेल का, असा विचार जर तुम्ही केला तर किमान असं तुम्ही बोलणार नाही. हां, तुम्हाला अरुतुरं बोलला असेल, तुम्हाला काहीतरी घाणेरडं बोललं असेल तर ठीक आहे, तुम्ही त्या पद्धतीनं उत्तर दिलं असेल बाबा, हे समजू शकतो नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार की बाबा एखादा माणूस आपल्याला अतिशय खालच्या पातळीवर बोलत असेल तर मग आपण एखाद्या वेळेस माणसाचा पारा घसरतो, रागाचा पारा येतो आणि माणूस तितक्याच खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो एखाद्या वेळेस. कारण ज्यांना संयम नसतो तेव्हा ते माणसं असे बोलू शकतो. माणूस जन्म आहे शेवटी. परंतु काहीच बोललं नाही, तुमचं नाव घेतलं नाही, तुम्हाला असं काही बोललेलं नाही. पण एखाद्या मोठ्या माणसाचं नाव घेतलं म्हणजे फ्रंट पेजवर
नाव आपलंही छापून येईल एवढ्या एका अतिशय केविलवाण्या प्रयत्नामुळे अशी अतिशय खुज्या व्यक्तिमत्वाची माणसं, कारण टेकड्यांना हिमालयाची उंची कळत नसते, टेकड्यांना हिमालयाची उंची कळत नसते. दुसरं, वसंतराव देशमुख साहेबांनी सुद्धा संगमनेर येथे जयश्री थोरांताबद्दल अशाच पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे, अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे. याचा दुष्परिणाम झाला, त्यांच्यावर कारवाई झाली. विखे साहेबांचं योगायोगाने तिकीटही कटलं गेलं. मित्र, नांदेडमध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबाबद्दल देखील अतिशय एकेरी उल्लेख करणे, खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचे प्रकार घडत आहेत. या निमित्तानं आपल्याला सांगतो टीकाकारांना की तुम्हाला विरोधी पक्षातल्या लोकांनी, तुमचा पक्ष कोणताही असू शकते, माणसाचाच पक्ष, तर तुम्ही जेव्हा दुसऱ्या पक्षातल्या व्यक्तीवर टीका करताना अवश्य टीका करा, कारण टीका करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण व्यक्तीची प्रतिष्ठा राखून टीका केली पाहिजे. त्यांच्या पदाचा, वयाचा देखील सन्मान राखून टीका करता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नाव घेऊन टीका करता तेव्हा याचं भान बाळगलं पाहिजे. काही लोक तर आम्ही असं बघितले की अशोकराव चव्हाण साहेबांच्या पायावर, त्यांच्या पायात चप्पल असताना डोके ठेवणारी माणसं आज त्यांच्याबद्दल आरेतुरीची भाषा जर करत असतील तर नक्की जनता अशा लोकांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं कोणीही काही जर बोलत असेल आणि समाजातले सुज्ञ माणसं, ठीक आहे, बोलू दे, आपल्याला काय करायचं आहे. म्हणून तुम्हाला काही इथं संस्कृती निर्माण करायची आहे महाराष्ट्राची, का महाराष्ट्रामध्ये विकृती तयार करायची आहे याचा विचार करा. जर पक्ष कोणताही असू दे, मी आता इथं बोलताना ही माणसं कोण्या पक्षाची आहेत मी काही विचार केला नाही की शरद पवार साहेब कोणत्या पक्षाचे आहेत, खोत साहेब कोणत्या पक्षाचे आहेत, ते वसंतराव देशमुख साहेब कोणत्या पक्षाचे आहेत, जयश्री थोरात मॅडम कोण्या पक्षाचे आहेत, अशोकरावजी चव्हाण साहेब कोणत्या पक्षाचे, सगळे वेगवेगळ्या पक्षाची माणसं आहेत. त्यांच्या संदर्भानं मी इथं आपल्याला बोललेलो आहे की कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत असताना सुद्धा थोडंसं भान राखून बोलणं अतिशय गरजेचं आहे. असा विचार आपण केला पाहिजे. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.